दरम्यान सुनीता विल्यम्स यांना परत घेऊन आलेल्या स्पेसएक्स क्रू ड्रॅगनचा घटनाक्रम खरं तर नेमका कसा होता यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 5 जून 2024 ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हे ड्रॅगन क्रू जे आहे ते पोहोचलं। 8 दिवसांच्या मोहिमेसाठी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळ स्थानकात दाखल झाले। तांत्रिक कारणांमुळे परतीचा प्रवास 9 महिने लांबला। 18 मार्चला स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून त्यांना पृथ्वीवर आणलं। 18 मार्च सकाळी 8:15 हॅच क्लोज झालं, म्हणजे यानाचं झाकण बंद केलं गेलं। तर 18 मार्च सकाळी 10:30 वाजता अनडॉकिंग करण्यात आलं, म्हणजे ISS पासून वाहन वेगळं करण्यात आलं। 19 मार्च पहाटे 2:41 डिऑर्बिट बर्न झालं। तर 19 मार्च पहाटे 3:27 स्प्लॅश डाऊन झालं। तर क्रू मेंबर्सला रिकव्हरी जहाजावर नेण्यात आलं। यासोबतच अंतराळात 9 महिने सुनीता विल्यम्स यांनी काय काम केलं यावर देखील नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी पहिली महिला ठरल्या आहेत सुनीता विल्यम्स। फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराच्या अंतराळ स्थानकाची ते देखभाल करत होते। सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमकडून 900 तास संशोधन सुरू होतं। तर 62 तास 9 मिनिटं 9 वेळा स्पेस वॉक आणि 150हून अधिक प्रयोग करण्यात आले। पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिएक्टर्स विकसित करण्यासाठी देखील संशोधन यावेळी करण्यात आले। दरम्यान पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांची प्रकृती नेमकी कशी आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात। सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना वजनहीन जीभ ही समस्या उद्भवू शकते। वजनहीन जीभ म्हणजे अंतराळवीरांना जीभ वजनहीन वाटते, त्यामुळे त्यांना बोलण्यात अडचण येऊ शकते। तर अंतराळात दीर्घकाळ राहण्यामुळे खरं तर स्पेस ॲनिमिया ही समस्या देखील त्यांना होऊ शकते। बेबी फीट इफेक्ट म्हणजे पृथ्वीवर चालताना अडचणी निर्माण होऊ शकतात। तर मणक्यात पाणी जमा होऊ शकते, त्यामुळे नजर देखील अंधुक होऊ शकते। तर हृदयाशी संबंधित समस्या देखील या अंतराळवीरांना उद्भवू शकतात। मानसिक ताण देखील येऊ शकतो। ओव्हरव्ह्यू खरं तर इफेक्टचा सामनाही त्यांना करावा लागू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।